शहापुरात एका विकासकाच्या कामामुळे अनेकांचं नुकसान झालंय। विकास कामासाठी त्यानं स्फोटाची परवानगी घेऊन स्फोट केले, पण त्यामुळे घरकुल योजनेच्या घरांना तडे गेलेत। मोखवणे कसारा ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यालाही गळती लागली आहे। पाहूया। एखाद्याचा विकास एखाद्यासाठी संकट बनू शकतो, याचं उदाहरण शहापुरातली ही घटना। जिल्हाधिकाऱ्यांकडून ब्लास्टिंगची परवानगी घेतल्याचं सांगून एका विकासकानं मोखवणे कसारा ग्रामपंचायतीमध्ये विकास कामासाठी मोठमोठे स्फोट घडवले। मात्र यामुळे तिथल्या कातकरी आदिवासींच्या घरांना तडे गेले। जिल्हाधिकाऱ्यानं विकासकाला स्फोट करायला अटी आणि नियम घातले होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करत स्फोट केले। त्यामुळे कातकरी आदिवासी असलेल्या दिव्यांग व्यक्तींच्या घरकुल योजनेतल्या घरांना तडे गेले। घराला, भिंतीला, पायापासून तर सर्व दरवाजाला जो बाथरूम बांधलाय मी त्याला पण तडा गेल्यात। जमिनीला जो कोबा केलाय ते कोब्याला तडा गेल्यात आणि तो कधी पण येणाऱ्या दिवसामध्ये कोसळू शकतोय। म्हणजे त्याच्यामध्ये मला बारकाली मुलं आहेत, छोटी छोटी। जर जीवितहानी झाली जर तर मग कुठं भटकू? कशामुळे तडा पडला? रुस्तमजी बाटलीवाला आणि बोरहोल मारून स्फोट केले ना। इथं मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केलंय। दोन पोकलन लावून तो माल मटेरियल बाहेर काढले जात होता तिथं। तर दुसरीकडे वन विभागाच्या अखत्यारीतल्या बंधाऱ्यांना सुद्धा तडे गेले। मोखवणे कसारा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश वीर यांनीच या संदर्भातली कबुली दिली आहे। कसारा मोखवणे ग्रामपंचायतीला पाणी पुरवठा करणाऱ्या मोठ्या बंधाऱ्याला सुद्धा गळती लागली आहे। ब्लास्टिंग परवानगीसाठी रहिवासी तसंच पाणी पुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यांपासून 3 किलोमीटर अंतरापर्यंत कुठल्याही प्रकारचे ब्लास्टिंग म्हणजे स्फोट करू नयेत असे आदेश आहेत। मात्र तरीही या विकासकानं तिथे स्फोट घडवले आणि त्यामुळे इतरांचं नुकसान होतंय। मूळ परवानगी जी असते ही कलेक्टरांकडून दिली जाते आणि ती कलेक्टरांकडून परवानगी घेतल्याच्या नंतर त्या संबंधित उद्योजकाने त्या ठिकाणी ब्लास्टिंग केल्याचे निदर्शनास आलेले आहे आणि त्या ब्लास्टिंगमुळे तक्रारदार जे आहेत गोरख झिपा मुकणे यांच्या घराला तडे गेलेले आहेत। सदर गेलेले तडे मी सरपंच या नात्याने समक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली। पाहणी केल्याच्या नंतर मी स्वतः सरपंच या नात्याने माननीय तहसीलदार यांना संबंधित घरकुल लाभार्थ्याच्या बाबत त्याला भरपाई मिळावी यासाठी मी स्वतः माझ्या लेटर पॅडवर तक्रार दिलेली आहे, परंतु आजपर्यंत त्या लाभार्थ्याला कुठल्याही प्रकारचे संबंधित उद्योजकांकडून भरपाई दिली नाही। नुकसान भरपाईसाठी सरपंचांनी पुढाकार घेऊन अद्याप दखल घेतली गेली नाही। त्यामुळे अशा विकासकांवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। उमेश जाधव, झी 24 तास, शहापूर।